एका छोट्या खेडेगावात दोन भाऊ मंदिराशेजारीच आपल्या छोट्याशा झोपडीत राहत होते. दोघेही भाऊ दररोज सकाळी मंदिरात जाऊन पूजा व ध्यान करायचे, त्यानंतरच आपापल्या कामावर जायचे. संध्याकाळी झोपडीत जाऊन विश्रांती घ्यायचे. एके दिवशी दोघे भाऊ कामावर असतानाच खेड्यात खूप मोठा वारा आणि वादळ आले. वादळाने गावकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली, अनेक घरे कोसळली. वादळ शांत झाल्यावर दोघे भाऊ आपल्या झोपडीकडे गेले. त्यांनी पाहिले की त्यांच्या झोपडीची अर्धी बाजू मोडून पडली होती. छोटा भाऊ रागाने ओरडला, भगवंता, आम्ही तुमची रोज पूजा करतो, तरीही तुम्ही आमची झोपडी का पाडली? गावात इतके चोर खोटारडे लोक आहेत, त्यांच्या घरांना काहीच झाले नाही, मग आमचेच घर का? मोठा भाऊ मात्र आनंदाने हसत म्हणाला, भगवंता, तुम्ही किती दयाळू आहात. गावात अनेक लोकांची पक्की घरे पडली, पण आमची झोपडी अर्धी टिकली आहे. धन्यवाद भगवंता. छोट्या भावाने चकित होऊन विचारले, दादा, आपली झोपडी अर्धी पडली आहे, यात काय आनंद मानायचा? मोठा भाऊ हसून म्हणाला, देवाच्याच कृपेने आपल्याकडे राहायला निदान अर्धी जागा तरी आहे. नष्ट झालं ते परत येणार नाही, पण आपण नव्याने सुरुवात करू शकतो. आपल्या कष्टांवर विश्वास ठेव. संकट तात्पुरती असतात, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. जीवनात संकट नेहमी येतात, पण ती कशी पाहायची आणि त्यातून कसा मार्ग काढून नव्याने सुरुवात करायची हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं.